मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवस दावोस दौऱ्यावर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहणार. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर. मुंबईचा पहिला महापौर शिवसेनेचा. फडणवीसांच्या वक्तव्यामुळे भुवया उंचावल्या. मुंबईमध्ये महापौर पद 2.5 वर्ष विभागणार, यावर प्रश्नचिन्ह. आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार. जानेवारी अखेरीस महापौराची होणार निवड. तुम्ही मुंबईच्या विकासासाठी बांधील आहात. फडणवीसांनी दिला नवनिर्वाचित नगरसेवकांना कानमंत्र. मराठी माणसावर ठाकरे आणि भाजपची दावेदारी. बीएमसी निकालानंतर सुटले शब्दबाण. यंदा आमचा महापौर करा. शिवसेनेच्या गोटातून समोर आली मागणी. पराभवानं खचून जाऊ नका. सत्ताधाऱ्यांना पुरून उरा. राज ठाकरेंचा नवनिर्वाचित नगरसेवकांना आदेश. नवी मुंबईची ओळख द्विगुणित करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. शिंदेंवर मुंबईच्या निष्ठावंतांना सांभाळण्याची जबाबदारी. महापौर पदाच्या निवडी आधीच नवनिर्वाचित नगरसेवक ठेवले हॉटेलात. शिवसेना नगरसेवकांच्या हॉटेल वारीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. कोणत्याही नगरसेवकाची आता पळवापळवी नाही. फडणवीसांचा पुनरुच्चार. बारामतीच्या गोविंद बागेमध्ये काका पुतण्याची भेट. आगामी झेडपी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता. भाजप पराभूत उमेदवार बंटी चावरी यांच्या घरावर दगडफेक. छत्रपती संभाजीनगरची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित. अमरावतीमध्ये रवी राणांनी भाजपचा व्यवस्थित गेम केलाय. यशोमती ठाकूरांचा भाजपला केला. आम्हाला सोडून गेलेले 90% नगरसेवक पडले. संजय राऊतांचं वक्तव्य. मनमाडला कांद्याच्या दरामध्ये घसरण. व्यापाऱ्यांकडूनही शेतकऱ्यांची फसवणूक. छोट्या कांद्याला 700 ते 800 रुपये दर मिळाल्याने शेतकरी चिंतित. मुंबईमध्ये 21व्या टाटा मॅरेथॉनला उत्साहानं सुरुवात. मॅरेथॉनमध्ये 69,000 अधिक धावपटूंचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरात विजयानंतर उमेदवारानं तलवार मिरवली. शिवसेनेचे विजयी उमेदवार अभिजित जीवनवाल यांचा अतिताईपणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर. काँग्रेसनं आसामकडे दुर्लक्ष केल्याचा ठेवला ठपका. दलित आणि ओबीसी मध्ये सुंदर मुली नाहीयेत. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार फुलसिंग बरैयाच्या विधानामुळे संताप. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरूच. एका महिन्यामध्ये 8 हिंदूंची हत्या. हत्येप्रकरणी 3 आरोपी ताब्यात. इंडिगोला 22 कोटींचा दंड. हवाई वाहतूक रखडवल्यानं केंद्र सरकारची कारवाई. इंडोनेशियामध्ये 11 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता. डोंगराळ भागामध्ये रडारवरून गायब. शोध मोहीम सुरू.